काळी हाताभर काळी ते स्टिक आहे त्याच्यावर शूटिंग नाही प्लास्टिक आहे ते आलेला स्टिक खाली नाही राहू पड्याने लोक नाही राहू दे आता सोना मोर याची पकडते नमस्कार मित्रांनो, आज मराठीमध्ये व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करू आपण। मित्रांनो, तुम्ही पाहता असाल पवित्र चरणशिलसाठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज व्हिडिओ मराठीमध्ये बनवण्याचा खास उद्देश असा की बऱ्याचशा लोकांनी मला म्हटलं की तुम्ही मराठीमध्ये का व्हिडिओ बनवत नाही। तर मित्रांनो, मी यासाठी बनवत नहीं कि MP UP पंजाब मधून मला कमेंट आल्या एक दोन कि सर आप जो बात करते हैं वो समझ में नहीं आती, म्हणून मी हिंदी मध्ये व्हिडिओ बनवायची कोशिश करतो। मित्रांनो, पावसाळा चालू झाला आणि पावसाळ्यामध्ये जे सापांचे बिल आहेत याच्यामध्ये पाणी घुसून हे बाहेर निघतात आणि त्यांना लपायला किंवा काही खायला लोकांच्या घरामध्ये जास्तीत जास्त साप आढळतात आणि जंगलामध्ये सुद्धा आढळतात असं काही नाही। पण गावातील जे साप आहेत त्यांच्या बिळामध्ये पाणी घुसल्याने आणि पावसाळा चालू झाल्यामुळे हे साप आता बाहेर निघणे चालू झाले आहे। तर आपण या सापाविषयी माहिती बरीच व्हिडिओमध्ये सांगितली की याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन जहर असते म्हणून आणि एका बुंदाने 20 ते 25 लोकांची मौत मतलब मरणे निश्चित असते। तर या सापाला आपण अशा ठिकाणी सोडू, आम्ही अशा ठिकाणी सोडतो की ज्या सापाला त्रास ना व्हावे आणि लोकांचे फार कमी येणे जाणे, जनावरांचे खूप कमी येणे जाणे असेल अशा ठिकाणी आम्ही याला सोडून देतो। तर या सापामध्ये न्यूरोटॉक्सिन असते हे तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आणि साप हा पर्यावरणाचा हिस्सा आहे, याला वाचवणे खूप गरजेचं आहे। जास्त वेळ न घालवता आपण या सापाला सुरक्षित डब्यामध्ये भरून एखाद्या जंगलामध्ये ज्या ठिकाणी खूप येणे जाणे कमी राहते लोकांचं अशा ठिकाणी आम्ही या सापाला सोडून देतो। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि या सापाविषयी काही
किंवा काही व्हिडिओमध्ये काही गलत वाटल्यास मला कमेंटमध्ये लिहा. आपण पाहू शकता या समोरच्यांना भीती निर्माण करण्यासाठी हा फन काढतो. तर चला आपण या सापाला डब्यामध्ये भरू. व्हिडिओ पाहून अशी गलती कधीही करू नका. या सापाला पकडण्यासाठी एक ट्रेनिंग लागते. साप हा पर्यावरणाचा हिस्सा असून याला वाचवणे खूप गरजेचे आहे. तर चला आपण याला डब्यामध्ये भरू आणि जंगलामध्ये सोडून देऊ. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. जर या व्हिडिओमध्ये काही आपल्याला गलत वाटले आणि काही शिकायत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा.